घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 29 मार्चच्या भागामध्ये फायनली आता मात्र इकडे सयाजीराव खूप चिडलेले असतात। त्यावेळेला ऋषिकेश सांगत असतो, माझी गोष्ट भूलून झाल्याशिवाय मी जाणार नाही। सयाजीराव म्हणतात, हे माझं घर आहे, इथे कुणी कधी काय कसं बोलायचं हे मी ठरवणार, आता मला तुझं म्हणणं ऐकायचं नाहीये। यावरती जानकी सांगते, सयाजी काका प्लीज एकदा आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या। ऋषिकेश म्हणतो, हो, आणि माझं म्हणणं म्हटल्याशिवाय मी जाणार नाही। सयाजी काका म्हणतात, तुझं म्हणणं तर मला ऐकायचं नाहीच आहे, पण आज या घरातून तू जिवंत जाणार नाहीस। तितक्यात तिथे ऐश्वर्याची आई येते आणि काय बोलताय तुम्ही? बघा ना, भरल्या चुड्याची सवाष्णी आपल्या समोर उभी आहे आणि तुम्ही हे असं अभद्र बोलताय। यावरती सयाजीराव म्हणतात, मी आधीच सांगितलं होतं की इथून निघून जा, नाहीतर एक तरी मुर्दा नक्की पडणार। यावरती जानकी म्हणते, हे बघा, माझ्या कपाळात कुंकू आहे, भांग भरलेला आहे, मी मंगळसूत्र घातलंय आणि हिरवा चुडा घातलाय, मला माझ्या नवऱ्याच्या आयुष्याची काळजी आहे, पण मी इथे आलेली आहे माझ्या नवऱ्यासोबत ते वेगळ्याच कामासाठी। माझ्या नवऱ्याचा जीव जोखमीत आहे हे मला माहिती आहे, तरी सुद्धा माझ्या नवऱ्यासोबत मी हे काम करायला आलेली आहे। तुम्हाला त्याचं म्हणणं ऐकून घ्यायला लागेल। मी ऐकलेलं आहे की सयाजी विखे पाटील यांच्या घरामधून कुणीही स्त्री रिकाम्या हाताने जात नाही, आणि आज मी तुमच्याकडे तेच मागणं मागायला आले। रिकाम्या हाताने तुम्ही मला परत पाठवणार का सयाजी काका? असं म्हणत जानकी सयाजीला खूप भावुक करते। इकडे तोपर्यंत सारंगला खूप टेन्शन आलेलं असतं, कसं काय हे सगळं हँडल करायचं, आणि देवा या सगळ्यामध्ये माझ्या दादा बहिणीला काही होऊ देऊ नकोस। इकडे आता सुमित्राला पण टेन्शन आलेलं असतं। सुमित्रा, नाना, सारंग सगळेजण देवाच्या समोर बसून ऋषिकेश आणि आता जानकी सुखरूप परत येऊ दे म्हणून आता प्रार्थना करत असताना सारंगच्या डोक्यात एक विचार येतो, काहीही झालं तरी मला दादाला वाचवायला तिकडे जायलाच पाहिजे। आणि तो आपल्या माणसांना कॉल करतो, आपल्याला सयाजीरावांच्या इकडे जायचं आहे, दादा ऑलरेडी तिकडे गेलेला आहे, आपण सुद्धा तिकडे जाऊया असं म्हणत तो आपल्या माणसांना बोलवतो। तोपर्यंत इकडे चिडलेले सयाजीराव आता मात्र खूपच तापतात आणि ते म्हणतात, तुला एकदा सांगून समजत नाही का, इथून आत्ताच्या आत्ता निघायचं। हे बघ, तू म्हणतेस ते बरोबर आहे, सयाजी विखे पाटील यांच्या घरातून कोणतीही स्त्री रिकाम्या हाताने परत जात नाही। तू सुद्धा रिकाम्या हाताने परत जाणार नाहीस, पण तू एकटीच इथून परत जाशील, तुझा नवरा आज इथून परत जाणार नाही। असं म्हणत ऋषिकेशला मारण्यासाठी सयाजीराव पुन्हा एकदा पुढे येतात। जानकी म्हणते, ऐका तरी। यावरती ऋषिकेश म्हणतो, मी न या गावाच्या भल्याचा विचार करून आलेला आहे, आपल्यामध्ये असलेलं वैर मिटवण्यासाठी आलेलो आहे। यावरती जानकी म्हणते, हो, तुमच्या आणि नानामध्ये जी मैत्री होती ती मैत्री पुन्हा आम्ही घडवून आणण्यासाठी आणलेलो आहे। यावरती सयाजीराव चिडतात आणि नाही, तुमच्या नानांनी, तुमच्या वडिलांनी माझा विश्वासघात केलाय, त्यामुळे ही मैत्री पुन्हा होणार नाही। या मैत्रीसाठी काहीही तुम्ही प्रयत्न करून उपयोग नाहीये। यावरती ऋषिकेश म्हणतो, हे बघा, आपल्यामधल्या वादामुळे गावकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतंय आणि ते नुकसान होऊ नये म्हणून मी इथे आलोय। यावरती सयाजीराव म्हणतात, हे बघा, ते नुकसान ऑलरेडी झालंय, तुम्ही बाजारभाव करून आमचं नुकसान केलंय आणि आम्ही पण हे नुकसान करणार। ऋषिकेश म्हणतो, बाजारभाव मी कोण ठरवणार? हे बाजारभाव ठरवणारी समिती वेगळी आहे, मी फक्त माझे बाजारभाव मांडलेत। सयाजीराव म्हणतात, नाही, तुम्ही मला कमीपणा देण्यासाठी बाजारभाव असे मांडलेत की तुमचे बाजारभाव सिलेक्ट झाले। यावरती ऋषिकेश म्हणतो, ऐका तरी, मी या सगळ्यातून आपलं वैर मिटवण्यासाठी इथे आलेलो आहे। यावरती सयाजीराव चिडतात आणि वैर मिटवायला तुला तुझ्या बायकोचा आधार लागतो का? बायकोला घेऊन तू इथे आलेला आहेस का? म्हणजे बायकोच्या मागे लपून तू आपल्यातलं वैर मिटवणार? यावरती जानकी म्हणते, सयाजी काका, तुम्ही आमचं म्हणणं ऐकूनच घ्यायला तयार नाही आहात। आम्ही तुमच्याकडे वैर मिटवण्यासाठी जो प्रस्ताव घेऊन आलाय तो प्रस्ताव तरी तुम्ही ऐका। मी तुमच्या मुलीसाठी म्हणजे ऐश्वर्या विखे पाटील हिच्यासाठी सौमित्र रणदिवे यांचं स्थळ घेऊन आलेली आहे। मी तुमच्या मुलीला लग्नाची मागणी घालायला आलेली आहे। असं म्हणत जानकीने मेन मुद्द्याला हात घातल्यावरती सयाजीराव अधिकच चिडतात, त्यांचा राग पराकोटीला होतो। इतकी हिंमत तुमची, म्हणजे हे वैर मिटवण्यासाठी माझ्या मुलीला मागणी घालताय? आता हा सगळा प्रकार चालू असताना सारंग आता भीतीपोटी आपल्या सगळ्या गँगला घेऊन इकडे यायला निघतो। सारंग आता इकडे सयाजी विखे पाटील यांच्या घरी येऊन धडकतो, त्याची माणसं सारंगला अडवतात, पण सारंग आता आपल्या माणसांसकट काठ्या लाठ्या घेऊन हे सगळं आता प्रकरण निस्तरायला आलेला असतो। सगळ्यांना तो सांगतो की दादा बहिणी आतमध्ये गेलेले आहेत, आपण इथे त्यांची वाट पाहत बसूया। यावरती आता मात्र इकडे
सगळ्यांना म्हणजे सयाजी पाटलांच्या माणसांना वाटतं की हे आपल्यावरती हल्ला करायला आलेले आहेत असा विचार करत आता ते त्यांच्यावरती हल्ला करण्यासाठी आपली माणसं बोलवतात। लगेचच आपल्या काठीलाठी घेऊन माणसांना बोलवायला एक माणूस सांगतो आणि तसं केलं जातं। म्हणजे इकडे रणदिव्यांची काठीलाठी सकट माणसं, तिकडे सयाजी पाटलांची काठीलाठी सकट माणसं आणि सगळे जण आता एकमेकांच्या समोर उभे राहतात। आतमध्ये असलेल्या सयाजी पाटलांना किंवा इकडे आता ऋषिकेशला यातलं काहीच माहीत नसतं। तोपर्यंत सुमित्रा मात्र आता देवासमोर उभी असते आणि काहीही कर, माझ्या ऋषिकेश आणि जानकीला लवकरात लवकर सुखरूप परत आण असं सांगत असते। त्यावेळेला आगीत तेल ओतायला आजी येतेच। आजी म्हणते आत्ता हे करून काय उपयोग आहे, आत्ता कसलाही उपयोग होणार नाहीये। म्हणजे या सगळ्यामध्ये आधीच विचार करायला हवा होता ना, आधीच विचार करून हे प्रकरण निस्तरायला होतं। नाना आता आजीवरती चिडतात, तुम्ही उगाच आगीत तेल ओतू नका, निघा इथून। यावरती आजी म्हणते ठीक आहे, तुम्ही असं म्हणताय का, मग निघते असं म्हणून आजी तिकडून निघते। मग नाना म्हणतात हे बघा, काहीही काळजी करू नका, ऋषिकेश आणि जानकी काम करून येतीलच। इकडे आता जानकी सांगत असते हे बघा, म्हणजे आपल्यामधलं वैर मिटवण्यासाठी नानांनीच आम्हाला इकडे पाठवलेलं आहे। तुमच्या मुलीने मॅट्रिमोनी साईटवरती जी अट टाकले, तिला उच्च शिक्षित मुलगा हवे आणि आमचे सौमित्र भाऊजी वकील झालेले आहेत आणि त्यासाठी आम्ही हे स्थळ घेऊन तुमच्याकडे आलेलो आहोत। हे स्थळ तुम्ही विचार करा की तुमच्या मुलीला नक्कीच चांगल्या घरात ती पडेल असं म्हणत ऋषिकेश सांगतो हो, आणि नानांनी खरं तर स्वतःहून आम्हाला पाठवलंय। यावरती आता मात्र सयाजीराव चिडतात आणि त्या नानाच्या घरात माझी मुलगी, नानांनी माझी फसवणूक केली। यावरती ऋषिकेश म्हणतो हा तुमचा गैरसमज आहे। सयाजीराव म्हणतात नाही, त्यांनी मला मदत करण्याचं आश्वासन दिलं, पण ऐन पोलिसांच्या वेळेला त्याने मला धोका दिला। 2 दिवस का होईना त्याच्यामुळे मी जेलात राहिलो आणि हे मी कधीच विसरणार नाही। हे सगळं तुमच्या नानांमुळे घडलंय। ऋषिकेश म्हणतो काका तुमचा गैरसमज झालाय, तुम्ही उगाचच गैरसमज करून घेताय, असं काहीही नाहीये। यावरती आता मात्र सयाजीराव चिडतात, असंच आहे, तुझ्या नानाने जो काही माझा हे केलेला आहे ना, त्याला मी कधीच विसरणार नाही। तुझ्या नानाने मला जेलमध्ये पाठवलं। यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघा, मागचं सगळं विसरूया आणि आत्ता आपण या गोष्टीवरती पडदा टाकूया। तुमच्या मुलीचं आणि माझ्या भावाचं लग्न करून आपण हे वैर संपूया। पण सयाजीराव ऐकायला काही तयार नसतात। मग मात्र जानकी म्हणते तुम्ही कितीही काका नकार दिलात ना, तरी मी तुम्हाला शपथ घेऊन सांगते, नानांच्या मनामध्ये तुमच्याविषयी वैर नाहीये, त्यांना तुमची मैत्री हवी आहे आणि म्हणूनच आम्ही हे सगळं घडवतोय। आणि तुम्हाला सुद्धा वाटत असेल ना की आपल्या मुलीला एक चांगलं स्थळ मिळावं, आपली मुलगी चांगल्या घरी जावी, हे प्रत्येक आई वडिलांना वाटतं, तसंच ते तुम्हाला पण वाटत असेलच ना। म्हणून आणि तुमच्या पण मनाला माहिती आहे की तुमच्या मुलीसाठी अख्ख्या गावामध्ये रणदिव्यांच्या परिवाराशिवाय चांगला परिवार दुसरा नाहीच आहे। त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, या सगळ्यामध्ये तुम्ही या लग्नाला होकार द्या आणि पुन्हा एकदा विचार करा। सयाजीराव तरी सुद्धा विचार करायला तयार नसतात। मग मात्र ऐश्वर्याची आई म्हणते ऐका तरी। सयाजीराव म्हणतात तुम्ही मध्ये पडू नका। मग मात्र आता जानकी भाऊक आवाहन करत म्हणते हे बघा, तुम्हाला माहिती आहे की सौमित्र भाऊजी हे तुमच्या मुलीसाठी चांगलं स्थळ आहे आणि रणदिव्यांची मुलं किती सुसंस्कारी आणि कोणत्या संस्कारात वाढलेत हे तुम्हाला माहिती आहे। तुमच्या मनाला विचारा, तुमची मुलगी आमच्या घरात नक्कीच सुखाने राहील असं म्हणत आता मात्र भावनिक आवाहन करत जानकीने सयाजीरावांचं मन जिंकलेलं असतं। कुठेतरी जानकीच्या बोलण्याचा सयाजीराव विचार करायला लागतात आणि ही मुलगी बोलते ते बरोबर आहे असं त्यांना आता फायनली पटतं। मग मात्र आता सयाजीराव तोंडावरती कोणताही हावभाव न आणत उभे असताना बाहेर सगळ्या माणसांची भांडणं चालू होतात आणि आतमधल्या लोकांना हे सगळं समजतं की बाहेर रणदिवे वर्सेस विखे पाटील ही भांडणं चालू आहेत। मग मात्र आता सगळेच जण बाहेर येतात आणि काय चाललंय पाहिल्यावरती इकडे आता सारंगला बघून ऋषिकेश म्हणतो सारंग तू इथे का आलास? यावरती सारंग म्हणतो दादा मला तुझी काळजी वाटली। ऋषिकेश म्हणतो आत्ताच्या आत्ता तुम्ही सगळ्यांनी इथून निघून जा म्हटलं ना, इथे काही भांडणाचा आखाडा आहे का? आम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी बोलायला आलोय ना असं म्हणत सारंगला तिकडून तो पाठवून देतो। आता मात्र सयाजीराव सुद्धा आपल्या माणसांना परत पाठवतात आणि फायनली हे भांडण मिटतं। भांडण मिटल्यावरती मग मात्र ऋषिकेश म्हणतो काका
तुम्ही पुन्हा एकदा विचार करा या सगळ्या गोष्टीचा। तोपर्यंत इकडे अवंतिका आलेली असते आणि ती खूप चिडलेली असते। ती सांगते, तुला माझं म्हणणं पटत नाहीये, तुला माझं बोलणं ऐकून पण घ्यायचं नाहीये, मला पण तुझं काही ऐकायचं नाही असं म्हणत अवंतिका एक फाडकन थोबाडीत लावून आता सौमित्राला तिकडे बसवते। तोपर्यंत ऐश्वर्या येते आणि हाय, ओळखलंस का मला असं म्हणत त्याच्या पुढे मैत्रीचा हात करते। आता खरंच अवंतिका निघून जाणार का सौमित्राच्या आयुष्यातून आणि ही ऐश्वर्या येणार का? तोपर्यंत ऋषिकेश सांगत असतो, काका तुम्ही एकदा विचार करा। आणि जानकी आता मात्र शगुनाची थाळी ऐश्वर्याच्या आईच्या हातात देऊन निघणार तितक्यात सयाजीराव म्हणतात, थांबा। सयाजीरावांना फायनली पटलेलं असतं की सौमित्रासारखा मुलगा आपल्या मुलीला शोधून मिळणार नाही। सयाजीरावांनी लग्नाला होकार दिलेला असतो, पण हे लग्न मात्र होणार नसतं, कारण लग्न ऐश्वर्याचं सारंग सोबत होणार असतं। ते का होणार असतं, ट्विस्ट काय येणार, ऑलरेडी चॅनलवरती अपलोडेड आहे, जाऊन तुम्ही पाहू शकता।